नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये। अजून जर तुम्ही एसटी बस साठी NCMC कार्ड काढले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओ मध्ये मी सविस्तर सांगणार आहे की हे कार्ड कोणासाठी आहे, हे कार्ड कोणी काढायचं, त्याचबरोबर हे कार्ड काढण्याची अंतिम तारीख काय आहे आणि याचा फायदा कोण कोण घेऊ शकतं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम समजून घेऊया NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय। मंडळी, सुरुवातीलाच थोडक्यात समजून घेऊया की हे कार्ड आहे तरी काय। NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, एक डिजिटल स्मार्ट कार्ड आहे जे एसटी महामंडळाने प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सुरू केला आहे। आतापर्यंत सवलतीच्या तिकिटासाठी वेगवेगळी कागदपत्र, ओळखपत्र, आधार कार्ड दाखवायला लागायचं, पण या कार्डमुळे ती संपूर्ण प्रक्रिया एका डिजिटल कार्डमध्ये येणार आहे। हे कार्ड एकदा ॲक्टिवेट झालं की तुम्हाला प्रवासादरम्यान वेगवेगळी कागदपत्र सोबत बाळगण्याची काहीच गरज नाही। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या कार्डचा फायदा नेमका कोणाला होणार आहे। पुढील पैकी सर्व प्रवासी वर्गांना याचा फायदा होऊ शकतो। पहिलं म्हणजे महिला, 50% भाडे सवलत घेणाऱ्या महिला, त्याचबरोबर 65 ते 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक, 50% सवलत, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिक, मोफत प्रवास, विद्यार्थ्यांना सवलतीचा पास किंवा कमी भाडे, दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, मान्यता प्राप्त पत्रकार। आता या प्रत्येक वर्गाबद्दल जरा सविस्तर बोलूया, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की तुम्ही किंवा तुमच्या घरातला व्यक्ती कोणत्या योजनेत बसणार आहे। पहिलं म्हणजे महिला प्रवासी, राज्यातील महिलांना एसटी प्रवासात तिकिटावर 50% सवलत दिली जाते। ही सवलत घेण्यासाठी आता NCMC कार्ड असणं अनिवार्य होणार आहे, म्हणजेच कार्ड नसेल तर सवलत मिळणार नाही आणि पूर्ण तिकीट भाडं भरावं लागेल। त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक महिलेने जी नियमित एसटीने प्रवास करते हे कार्ड आवर्जून काढून घेतलं पाहिजे। त्याचबरोबर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक, या वयोगटातल्या आजी आजोबांना एसटी तिकिटावर 50% सवलत मिळते। त्यांनाही ही सवलत मिळवण्यासाठी NCMC कार्ड जवळ असणं गरजेचं आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक आजही जुन्या पद्धतीने ओळखपत्र दाखवून सवलत घेतात, पण आता ही पद्धत बदलणार आहे। त्यामुळे वेळेत कार्ड काढून घेणं फायद्याचं ठरेल। जे काय आजी आजोबा असणार आहेत तुमचे, त्यांना या कार्ड बद्दल माहिती द्या, हा व्हिडिओ त्यांना दाखवा, त्यांनाही कळेल की हे कार्ड का फायद्याचं आहे। त्याचबरोबर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिक ही सगळ्यात मोठी सवलत आहे। या वयोगटातल्या नागरिकांना एसटी प्रवास पूर्णपणे मोफत आहे, पण ही मोफत सेवा घेण्यासाठी सुद्धा आता NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे। त्यामुळे घरात जर 75 पेक्षा जास्त वय असलेले आई वडील, आजी आजोबा असतील तर त्यांचं कार्ड सर्वात आधी काढून घ्या। विद्यार्थी, शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा पास किंवा सवलतीचं भाडं मिळतं। या सवलतीचा लाभ अखंडपणे मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनीही NCMC कार्ड काढावं लागणार आहे। मात्र यासाठी काही अतिरिक्त कागदपत्रे लागतात, ज्याबद्दल मी पुढे सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती, दिव्यांग प्रवाशांना शासनाकडून विशेष सवलती दिल्या जातात। या सवलती सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी त्यांनाही हे कार्ड काढणं फायद्याचं आहे। त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एसटी प्रवासात विशेष सवलती दिल्या जातात, त्यांच्यासाठीही हे कार्ड उपयोगी ठरणार आहे। मान्यता प्राप्त पत्रकार, शासनाकडून मान्यता मिळालेल्या पत्रकारांना देखील प्रवास सवलत दिली जाते आणि या सवलतीसाठीही NCMC कार्ड आवश्यक ठरणार आहे। तर मंडळी, बघितलं का, जवळपास प्रत्येक घरात कुणी ना कुणी या यादीत बसतंच। त्यामुळे हा व्हिडिओ स्वतःपुरतं न बघता तुमच्या कुटुंबातल्या आणि ओळखीच्या लोकांनाही नक्की शेअर करा। कार्ड कुठे आणि कसं काढायचं? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कार्ड कुठे आणि कसं काढायचं। मंडळी, हे कार्ड तुम्हाला तुमच्या गावातल्या एसटी डेपोमध्ये
किंवा तुमच्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या एसटी डेपोमध्ये काढायला मिळणार आहे। राज्यभरात यासाठी 4000हून अधिक वितरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत, जेणेकरून ग्रामीण आणि शहरी भागातल्या नागरिकांना सहजपणे कार्ड मिळू शकेल। त्यामुळे तुम्हाला लांबच्या शहरात जाण्याची गरज नाही, जवळच्या डेपोमध्येच काम होऊन जाईल। कार्डसाठी किती शुल्क लागतं, म्हणजे हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील? हे कार्ड काढण्यासाठी शुल्क मात्र फक्त 200 रुपये लागणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, हे कार्ड काढण्यासाठी फक्त आणि फक्त 200 रुपये लागतात। यापेक्षा जास्त कुणी पैसे मागत नाही, आणि जर मागत असेल तर त्यांच्याकडे कार्ड काढून घेऊ नका आणि त्यांची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नक्की करा। कारण सरकारने सांगितले आहे की कोणालाही म्हणजेच कोणत्याही दलालाला जास्त पैसे देऊ नका, फक्त आणि फक्त 200 रुपये देऊनच हे कार्ड काढून घ्या। कार्ड घरी कधी येतं? कार्ड काढल्यानंतर म्हणजेच कार्ड अप्रूव्ह झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या पत्त्यावर ते कार्ड येणार आहे। जर तुमच्या पत्त्यावर आलं नाही तर काळजी करू नका, ते तुमच्या गावातल्या डेपोमध्ये नक्की येऊन पोहोचेल आणि तिथून तुम्हाला ते घेता येईल। कोणती कागदपत्रे लागतात? हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे कागदपत्र लागणार आहेत। पहिलं म्हणजे आधार कार्ड। वयाचा पुरावा दाखवण्यासाठी तुमचा आधार कार्ड महत्वाचा आहे। त्याचबरोबर दुसरं म्हणजे मोबाईल नंबर। जो काही तुमचा मोबाईल नंबर असणार आहे तो त्या ठिकाणी लागणार आहे, कारण मोबाईल नंबरवर OTP येतो आणि तो OTP सांगितल्याशिवाय तुम्हाला हे कार्डच काढता येत नाही। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः कार्डसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे, कारण त्या ठिकाणी तुमचा अंगठा घेतला जातो। आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला या व्यतिरिक्त बोनाफाईड सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागेल। त्याचबरोबर मागील वर्षाचं गुणपत्रक देखील त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी डेपोमध्ये जाण्याआधी ही 2 कागदपत्रे सोबत घेऊन जावा, विसरू नका, नाहीतर परत फेरी मारायला लागू शकते। आता बोलूया अंतिम मुदत काय आहे, आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याची अंतिम मुदत। मंडळी, याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2026 आहे। ही मुदत मी सांगत नाही, तर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वतः जाहीर केली आहे। त्यांच्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांसाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। म्हणजे या तारखेनंतर कार्ड शिवाय सवलतीचा लाभ मिळणार नाही। सध्या राज्यभरात सुमारे 51 लाख नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे। त्यापैकी जवळपास 25 लाख कार्ड्स कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डही लवकरात लवकर सुरू होणार आहेत। त्यामुळे मंडळी, वेळेत रांगेत उभं राहून गर्दी टाळून हे काम पूर्ण करून घेणं शहाणपणाचं ठरेल। शेवटच्या क्षणी गर्दी वाढेल। जर कार्ड वेळेत मिळायला उशीर झाला तर तुमची सवलत बंद होण्याची शक्यता आहे। चला तर आतापर्यंत जे सांगितलं ते थोडक्यात परत एकदा समजून घेऊया। हे कार्ड महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, मान्यता प्राप्त पत्रकार यांच्यासाठी उपयुक्त आहे। कार्ड जवळच्या एसटी डेपोमध्ये मिळतं। फक्त आणि फक्त 200 रुपये शुल्क लागणार आहे। आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट आणि गुणपत्रक अतिरिक्त लागतं। 15 ते 20 दिवसांमध्ये कार्ड घरपोच किंवा डेपोमध्ये येतं। काही ठिकाणी फक्त 7 ते 8 दिवसांमध्ये देखील हे कार्ड येतं। अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2026 आहे। तर मंडळी, लवकरात लवकर, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे कार्ड तुम्ही काढून घ्या आणि तुमच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि विद्यार्थ्यांनाही याची आठवण करून द्या, जेणेकरून 1 ऑगस्ट नंतर कुणालाही सवलतीपासून वंचित राहावं लागणार नाही। मंडळी, अशाच प्रकारच्या ताज्या व सरकारी अपडेटसाठी आताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या पाहुण्यांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, तुमच्या मुलीला, बहिणीला आणि आजीला नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हालाही याचा फायदा होईल आणि त्यांनाही। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।